नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. वैशाख कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. सुख सौभाग्याच्या प्राप्तीसाठी अपरा एकादशीचं व्रत महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा केली जाते. अपरा एकादशी रविवारी 2 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विधिवत पद्धतीने पूजा केली जाते. हे व्रत केलं जातं. एकादशीचं व्रत हे भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. आणि अशा या अपरा एकादशीच्या दिवशी आपल्याला गायला ही एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे आपले 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. आपल्या घरात कधीही आपल्याला धनधान्याची कमतरता पडणार नाही. माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करेल. इतका प्रभावी असा हा उपाय, एक प्रकारची ही सेवा आहे. आपल्याला अपरा एकादशीच्या दिवशी हा साधा सोपा उपाय दिवसभरात तुम्हाला केव्हाही करायचा आहे. त्याचप्रमाणे अपरा एकादशीला सूर्यपूजेला देखील महत्त्व आहे. अपरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमतीर, गंगाजल किंवा तुम्हाला थोडंसं जाड मीठ आणि त्याचप्रमाणे थोडीशी चिमूटभर हळद टाकून या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. एकादशी तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप सारे महत्त्व आहे. आपण या पद्धतीने घरी देखील अंघोळ करू शकतो. त्याचप्रमाणे अपरा एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. बघा, या दिवशी सूर्याला तुम्हाला आवर्जून अर्घ्य द्यायचं आहे. यानंतर बघा, तुम्हाला आपल्या घरात जर का भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती असेल तर बघा, श्रीहरी भगवान विष्णू यांच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकतात. त्यानंतर तुम्हाला पंचोपचारे श्रीहरी भगवान विष्णू यांची तुम्हाला पूजा करायची आहे. या दिवशी तुम्हाला आवर्जून त्यांना तुळशीचं पान अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे जर का भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती नसेल तर आपल्या सर्वांच्याच देवघरात बाळकृष्णाची मूर्ती असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची देखील मूर्ती असते. आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक करू शकतो. त्यांची पंचोपचारी पूजा आपण करू शकतो. आपल्याला एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची असते. त्याचप्रमाणे ह्या एकादशीला देखील खूप सारे महत्त्व आहे. आणि म्हणूनच आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी आपल्या घरातील दरिद्रता निघून जाण्यासाठी, गरिबी नष्ट होण्यासाठी, आपल्या घरात सुख समृद्धी येण्यासाठी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कष्ट, पितृदोष, वास्तुदोष तुमचे निघून जाणार आहे. तुम्ही दिवसभरात केव्हाही तुम्ही ज्यावेळेस पहिली चपाती किंवा पोळी बनवाल ती पोळी तुम्हाला गाईसाठी खायला बाजूला काढून ठेवायची आहे. आता ह्या पोळीवर तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा आणि तुम्हाला भिजवलेली हरभऱ्याची 2 चमचे डाळ ह्या पोळीवर घ्यायची आहे. शक्य झाल्यास तुम्ही एक तांब्या भरून पाणी घेऊ शकतात. छोट्याशा कागदाच्या पुडीमध्ये हळदी कुंकू तुम्ही बांधून घ्यायचं आहे. तुमच्या घरापाशी जिथेही गोशाळा असेल किंवा गोठा असेल किंवा काही बाजारपेठेमध्ये गायी सोडलेल्या असतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तुम्हाला गायीच्या पायावर अगोदर पाणी ओतायचं आहे. यानंतर नेलेलं हळदी कुंकू तुम्हाला गायीच्या कपाळाला त्याचप्रमाणे गायीच्या पायाला तुम्हाला लावायचं आहे. आणि यानंतर तुम्ही नेलेली पोळी गायीला खायला घालायची आहे. बघा, तुमच्या हाताने तुम्हाला ही पोळी गायीला खायला घालायची आहे. असं म्हणतात, ज्यावेळेस पोळी खाताना गाय आपल्या हातावरून तिची जीभ फिरवत असेल तर बघा, यामुळे आपलं दारिद्र्य हे कायमचं नष्ट होतं. आपल्या जीवनातील दुर्भाग्याच्या रेखा, आपल्या हातावरील दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात. यानंतर आपल्याला गायीला शक्य झाल्यास तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. शक्य नसेल तर तुम्ही गायीला नमस्कार करून मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुमच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होऊ दे, सर्व अडचणी, समस्या दूर होऊ दे, तुमची दरिद्रता, गरिबी नष्ट होऊ दे, अशी प्रार्थना तुम्हाला गोमातेला करायची आहे. बघा, आपण गायीला गोमाता म्हणत असतो. गाय ही आपल्या सर्वांची एक
आई आहे, गोमाता आहे आणि हिच्यात 33 कोटी देवतांचा वास आहे. खास करून माता लक्ष्मी आणि श्रीहरी भगवान विष्णू यांचा वास गोमातामध्ये आहे. ज्यावेळेस आपण गोमातेची सेवा करू त्यावेळेस आपल्यावर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या घरात कायमस्वरूपी वास्तव्य करतात. तुम्ही जर का एकादशीच्या दिवशी गोमातेची सेवा केली तर तुमच्यावर अखंड लक्ष्मी प्राप्त होईल. तुमच्या घरात कधीच तुम्हाला धनधान्याची, लक्ष्मीची, पैशाची कमतरता तुम्हाला पडणार नाही. तुमच्या घरात धनधान्य हे कायमस्वरूपी भरभरून राहील. म्हणूनच आपल्या सर्वांना एकादशीच्या दिवशी गाईला ही एक वस्तू आपल्याला खायला घालायची आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तुम्ही पशुपक्ष्यांना पाणी प्यायला देऊ शकतात. गोमातेला तुम्ही पाणी देखील प्यायला देऊ शकतात. याचप्रमाणे तुम्ही हिरवा चारा देखील गाईला खायला घालू शकतात. यानंतर गाईच्या पाठीवर जो उंचवटा असतो, उंच भाग असतो, त्यावरून तुम्हाला थोड्या वेळ तुमचा हात फिरवायचा आहे. यामुळे देखील आपल्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या नष्ट होतात. बघा, तुम्हाला या सर्व गोष्टी एकादशीच्या दिवशी आवर्जून करायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरात जर का कामधेनूची मूर्ती असेल, गाय वासराची मूर्ती असेल, तर तुम्हाला खास करून गाय वासराच्या मूर्तीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुम्हाला संध्याकाळी एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. ह्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड लवंगा, 2 हिरवी विलायची देखील टाकायची आहे. त्याचप्रमाणे एकादशी तिथीला पितृदोषासाठी, पितरांना तृप्त करण्यासाठी देखील उपाय केले जातात आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुम्हाला कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे. यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर इतर कोणतंही तेल घाला. यामध्ये तुम्हाला थोडीशी मोहरीची दाणे टाकायची आहे. 2 हिरव्या वेलची आणि 2 अखंड लवंग तुम्हाला टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिव्याखाली तुम्हाला फुलांच्या पाकळ्यांचा किंवा थोड्याशा तांदळाचं आसन द्यायचं आहे. बघा, यामुळे देखील आपले पितर आपल्यावर तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. जर का आपले पित्र आपल्यावर तृप्त असतील तर आपल्याला कधीच धनधान्याची, पैशाची कमतरता पडत नाही. तर आपल्याला एकादशीच्या दिवशी आवर्जून गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे. प्रत्येक एकादशीच्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने गाईला ह्या वस्तू खायला घालू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.